आईसे करुणा शब्द बोलता तया मग त्या सेवकाशी आली दया तेव्हा ते म्हणते दोन गटिका थांबवनिया मग देव सोळावरी आईसे बोलतात जाण तवा प्रहर झाला परिपूर्ण पुत्र आले वारू सहित जेने रायाशी जाणविले त्यांचे दरिद्र दूर केले मग सेवकाशी आज्ञा केली सोळीन द्यावे ब्राह्मणा तेव्हा सेवक दाखवले सत्वर देवनी नगराबाहेर सांगितला समाचार सोळीन द्यावे ब्राह्मणा मग तो आलेला रायापाशी उभा राहिले शंतकेशी आशीर्वाद देऊन या रायेशी आपला वृत्तांत निवेदिला ऐकून राव झाला सुविध म्हणे मद नवे विदित मी दुसंडावणी विदित होतो तुम्हा गुरुराया देख देख हा संसार मी महापाप्या निवार एवढा केला विचार राजमध्ये करून या तेव्हा संतरी झाला द्रौपदी गुरुचरण धरले प्रीती स्पंद अपराधे गुरुराया दीनत्पदे झाला विचार तो क्षमा करे साचार मग हात धरून सत्वर शिवासनी बैसविले मग बोलू म्हणे ऐका गोपाळा हा आज्ञा नाही तुझला ही शनेश्वराची कळा दाविले तयाने मग जोड्या दोन्ही पाहते तेवती खरबुजेची दिसते हिर कमळांची आकृती अदृश्य झाले तत्काळ असुराये करविले भोजन गुरुपंक्ती बैसला फल आणखी ही दिव्य ब्राह्मण सर्वही तृप्ती पावले मग ऋषी वस्त्रे गुजने रजलेला या भृगोने आज्ञा घेऊनी गुरुने प्रयाण केले तिथे मग शनिदेवाने गुरुपाशे नमन केले साष्टांगीशी म्हणे वर्तणूक झाले कशी ती सांगावे गुरुनाथा गुरु म्हणे बापा श्रेष्ठरा सवा प्रहात केला माझा मातेरा 7.5 वर्षे तो शेखरा तर मग काय होते कळेना तू ग्रामाने श्रेष्ठ जीवाशी शिव कष्ट मी गुरु तुझा ते श्रेष्ठ बरावकार फेडला असो जे झाले ते झाले बरे पर्यायशे कोणान कष्ट वे वैले तुझ शपथ ये माझी ये वेळे शनिग्रह समर्था मग शनिदेव म्हणे गुरुसे गर्व न धरावा मानसी गर्व धरे त्या पुरुषाशी ऐसेच मी गांजेन गुरु जे तुम्हासी गर्व झाला म्हणून हा अपराध घडला तरी क्षमा करा बालकाला अपराध कोठे घालीजे मग शनी गेले शिवापाशे म्हणे आता येतो मी तुम्हाशी तो शब्द म्हणे आपणाशी काय करशी येऊन परेश तव्हा सांगून येणे ऐसे बोलता झाले बोलले मग दुसरे दिवशी शनीने तो म्हणून सुटविले शंकरे ऐकूने वन शंकरे ऐकूने वनवासी शनी एक लगले कैलाशी म्हणे बनता झाला शनीशी तुमचे काय केले मग शनी म्हणे महादेवा तुमचा दात तिळवून सर्व मज बेने लपले ते देवादी देवा हे काय थोड्याशी ऐकून हास्य करे कैलासराज म्हणे तुझे उग्रतेज मग त्याती कृपा करून सहज आज्ञा देतो शनीला मग ग्रहाला रामचंद्राशी वनवास दिलेला तयाशी आणि ग्रह येताशी ते श्रीरावणे चोरून गेले रावणाच्या मंचकाखालती नवग्रहोते पालथे त्यावरे मंचक ठेवणे निरोते रावण पवडे नित्य काळी मग तेथे आले नारद मुनी देवते झाले लागुनी हो ग्रह श्रेष्ठ महाभिमानी ऐशी दशा तुमची तरी येथे तुमचे काही न चाले गरिबाशी कष्टवितामुळे हे सामर्थ्य देवे आगळे उगाचे पुरुषार्थ मिळता मग शनिमध्ये नारदाशी आम्ही पालतेसे सोयीचे करविसी मग पाहे पराक्रमाशी कैसा आहे तो लावेन नारद म्हणे मी ऐसे करेन ऐसे बोलून या वचन मग रावणापाशी जाऊन सांगे तयाशे विचार म्हणे ग्रह पालते घालून म्हणजे केंद्रिता कैशी रात्र दिन तरीही आम्ही तिथासे जाणं वैऱ्यांच्या उरावरी पाय जावा हे वचन रावणा मानले मग पालते ते सोयीचे केले मग तेथे काय वर्तले ते पैसावे सज्जनी दृष्टी फिरविता शनीश्वर जन्मासासह परिवार निर्दाळी श्रीरामचंद्र पुत्र सहित पै हरे चंद्राशी आला शनी 12वा ते क्रूरस्थानी पिता झाला कौशकुनी राज्यभ्रष्ट तो गेला पुढे अति दुःख निधले तयाशे त्रे पुत्रादी घातले वित्रयाशी हे विकलांबासी तिथे जाचले बहुत ऐसे कष्ट मिळे राजोत्तमा दमयंती प्राण मनोरमा दुःख निधले हे पुत्रोत्तमा फिरेरे दमयंती ग्रह आला इंद्रराया भोगिली गौतमाची जाया फलांकितानी सर्व काया तुळशी शापे करून या ग्रह आला चंद्राशी स्पर्श केला गुरुपत्नीशी भरत लागला चंद्राशी ऐशी झाले जाणता ग्रह आला वसिष्ठाशी क्षय झाला शकपुत्राशी तैसेच पिले पराशराशी मत्स्यगंधा भोगिली पांडव ग्रह दशा भोगित राज्य हरवणी गेली मनात कौरवाचा क्षय केला
तैसाचे श्रीकृष्णाशी ग्रह आला, श्रीमंतकाचा डाग लागला, तो कोणत्या कारणे निघाला, हरी विजयची कथा. मग कृष्ण म्हणे श्रीचरा, तू महासमर्थ होशे खरा, सर्वत्र तुझा दरारा देवदानवाधिकाशी, आईशे देवाधिकाशी त्रासले, त्या तुला काहीशी दुःख दिले, ते चमत्काराशी दाविले, समजा बळा तुझ लागी. मग विक्रम जड करी साष्टांग नमन करी, धन्य शनेचरावधारे, पावन केले मज लागी. आता मी तुझा धनी शरण, कृपा करी अनाथा लागून, हे ते द्यावे वरदान, न पिडा प्राणी मात्राशी. मग शनी म्हणे विक्रमाशी, धन्य तो परोपकारी होशी, परपिडा निवारोशी, उपमा नाही तुझ लागी. तेव्हा प्रसन्न झाले शनेश्वर रायाशी, तेथे झाले विधवर. हा ग्रंथ श्रवण पठन करी जो नर, तयाशी पीडा न करी मी. भावे करिता श्रवण पठन, आदरे ग्रंथ संरक्षण, त्याशी लक्ष्मी रात्रंदिन कृपा करेन सर्वथा. जो का श्रवण पठन न करे आणि ग्रंथाचे हिरणा करे, तया नराच्या शरीरी पीडा पार करीन मी. श्रवण पठनाचा ऐका विचार, नित्य अथवा शनिवार, श्रवण पठन करे जो नर, उपासनेयाती संतोषे. जरे न करवे उपोषणाशे, तरे श्रवण करावे आज्ञेशी. तिने संतोष मनमानसी, मग पीडा न करे तत्वता. हे वचन माझे नेमस्त, विक्रमाशी भास देत, त्या नराशी मी भाग्यवंत, करीन दान निर्धारी. ऐसावर देवोनी रायाशी, शनिदेव गेले दिलतानाशी, पुढे कथा वर्तने कैसे, हे श्रवण करावे श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर विक्रमाशी भेटले शनीश्वर, तेव्हा रायाचे दिवे झाले शरीर, जैसा सूर्य प्रगटला. तव चंद्रसेन रावाला, पाहे तव देखे विक्रमाला, जैसा बदनाचा पुतळा तप झाला मनशी. मग ते पद्मसेना राजकुमारी, राया विक्रमाचे वरे, राव कसे अवसरे आपण कोण महाराज. विक्रम देव साचार, मी तुमचा असे चोर, श्रीपती वैश्य सावकार बोलवादी तयासी. तवते धावले सेवकाची मांदी, वैसे वैसला होता गादे, मनाती बोलाविले राय आदेश, कोणते ते चलावे. वैसे उठला धडपडून, देवनी राजाशी करे नमन. राव म्हणे वैशाला म्हणून हाती तस्कर बेकी, वैसे म्हणे रायाशी आता चला म्हणून मंदिराशी. अवश्य म्हणून वेगेची चित्रशाळेशी पातळी, तव चित्रीचा निर्जीव हंस, जेणे गेले होते हरास, तो पुन्हा वळीचा पास. तैसा होता तैसा ती, आरोग्यता हंसाने पाहिला तो सर्वजणे. हे आश्चर्य सगळा कारणे म्हणते हे अघटित. मग तो वैसे वाणी बहु संतोष राजन म्हणून, कन्यार्पणी त्यांनी विक्रमाच्या लागला. जनमंती अघटित कला, निर्जीव चित्रे हार गेला, भूषला विला महापुरुषाला त्यादी कुवाने. चंद्रसेन कुशे विक्रमाशी, आपण आता पुणे दिशी, कोण नामे कोण वंशे, जन्म तुमचा सांगावा. तो विक्रमने चंद्रसेना, काय पुरुषे विचक्षणा, मी असे उज्जैनीचा राणा नाम माझे विक्रम. ऐसे ऐकता राजेश्वर, घाले साष्टांग नमस्कार, म्हणे अन्याय घडला थोर कृपा करी दयाळा. तेव्हाच की असते सुख, तरी कष्ट होते का प्राप्त, न कळता झाले अनुचित, त्याशी उपाय कायसा. विक्रमने राजेश्वरा, हा आमच्या ग्रहदेशीचा फेरा, पूजन न केले शनेश्वरा, म्हणून कष्ट पावलं. तव ग्रह नव्हता सानुकूळ म्हणून, तव बुद्धी विकळ, आता ग्रह झाला सानुकूळ म्हणून. ऐसे तत्वशी असुरायाने 16 पार केला, फोडले द्रव्याचे भांडार, जन्म केला पार या चरण संतोषती. मग तो तेली बोलाविला विक्रमे तयाशी नमस्कार केला. एक देश तया देववेला सुखे केला, ते वेळी चंद्रसेन हर्षभरित मन म्हणे, मम भाग्याशी नाही अंत. विक्रम नवेला माता धरणे मी एक संसारी, ऐसे करिता एक मास झाला राया विक्रमास. या चंद्रसेनास आज्ञा मागत असे द्रौपदी, भक्त दुरंदर सिद्ध करून हाते गोळे दास दासी जाणं देश पटणे ग्राम. देऊन दामाताशी बुद्धिविले, तवत्या सावकारे आपण नाना वस्तू अनार्ध्य रत्न. विक्रमाशी देऊन मोड केली कन्येची, असो सेवे घेऊन दळभार. उच्चनीशी आले राज्येश्वर, नगर संघाने सत्वरा ती आनंद होतसे. माग सुपूर्द पावणे विक्रम बैसला सिंहासने, या तृप्त केले दानी चिंता चित्ते असे ना. मग हे कलेश चरव्रत राजा विक्रम आचरित, पीडा गेली समस्त शनी प्रसादे दोन्ही. हे महाराष्ट्र भाषेची कथा
ऐकता कथा ग्रहांची येणे पिढा निवारे क्लेशांची वार्ता ही दुरे दुःखांची कृपा करीती सर्व पटनी निध्यास लेख पण सर्वास संरक्षितयास क्लेश विघ्नेन बाधते कदा हे शरीश्वराचे केवळ शरीश्वराचे मूर्ती आहार निशी एका जाती त्या संरक्षी शनिदेव सकाळ दुःख दरिद्र येणे निर्शील समग्र भावे श्रम करता साचार फळ प्राप्तयासी मने तात्या दे महिपती खेती पाऊस शनीश्वरापती कृपावतो गुणमूर्ती निर्विघ्न करे सर्वासी येथे श्री शनेश्वराची कथा त्याचा तुझे वदविता आपुरी तो माई प्रवार्ता करविता श्री पांडुरंग येथे श्री शनेश्वर महात्मे संपूर्ण ओम शनेश्वराय नमः. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री शनिदेव भगवान की जय. आरती घ्यायची. इथे घेऊ आपल्या हा? इथे आरती घेऊ. हा श्री शनिदेवा पद्माकर श्री देवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा सुरे सुता शनी मूर्ती तुझे आगार कीर्ती एकमुखे काय वरण शेषांचने स्तुती जय जय श्री शनी देवा नवग्रहांची श्रेष्ठ पराक्रम थोर तुझा यावरे कृपा करीशी होय लंकाचा राजा. जय श्री शनी देवा विक्रमासारिका हो शक करता पुणे राशी गर्वधरिता शिक्षा केली बहुशैले त्यासी. जय श्री शनी देवा शंकराच्या वरदानी गर्व रावणे केला सारे साती त्यासी समनाशा सेनेला. जय श्री शनी देवा प्रत्यक्ष गुरुनाथा चमत्कार दाविला देवनी सुळापाशी तुमचा समान केला. जय श्री शनी देवा ऐसे गुण किती गाव जनिना पुरे गाता कृपा करेल नावरी होय अंकाचा राजा. जय श्री शनी शनी देवा दोन्ही कर जोडून या रुक्मालीना सदा पायी प्रसाद हाची मागी उदय काळ सौखे डावी. जय श्री शनी शनी देवा जय श्री शनी देवा पद्माकर श्री देवा आरती उवाळी तुम्हारे करुणी कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी संसार सारं भुजगेन्द्र सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी श्रीकं नमामि. कालेन लोकांगणमध्येन चरण डोळ्यानी पायेन रूप तुझे प्रेम आलिंग अनंती पूजन भावे ओवाळेन नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या शरणं त्वमेव त्वमेव मम देव देव. वाचा देवा बुद्ध्यात्मना प्रकृते स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेव हरे श्रीधरमाधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. पुंडलीकवरजे हरि विठ्ठल रे ज्ञानदेव तुकाराम शनिदेव भगवान की जय.